सुट्टे पैसे आणि कमी किमतीच्या लाखो नोटा राज्यातल्या विविध मंदिरांच्या दानपेट्यात अडकून पडल्यात। या दानपेट्या महिनोन्महिने उघडल्या जात नसल्यानं नागरिकांना आवश्यक असलेली सुट्टी नाणी आणि रुपये वापराविना देवासमोरच पडून असतात। सध्या बँकांमधून 2000च्या नोटा मिळतात, मात्र त्याच्या सुट्या नोटा बाजारात सहजपणे मिळत नाहीत। त्यामुळे बाजारात सध्या उधारीवर व्यवहार सुरू आहेत, तर पैशांअभावी बाजारात काहीसं मंदीचं वातावरण आहे। अशा परिस्थितीत मंदिरांमधल्या दानपेट्यातली भली मोठी रोकड खुली केली तर सुट्या पैशांच्या अडचणीवर तो रामबाण उपाय ठरू शकणार आहे। त्र्यंबकेश्वर देवस्थानची विश्वस्त या नात्याने मी ताबडतोब अध्यक्षांना आणि चॅरिटी धर्मदाय आयुक्तांना विनंती करते की त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये ज्या काही 2-3 महिन्यांपासून आमच्या पेट्या आहेत त्या पेट्यांची मोजदाद करून त्या बँकेमार्फत लोकांसाठी त्या ज्या काही नोटा आहेत त्यामध्ये पेट्यांच्यामध्ये त्या लोकांसाठी भाविकांसाठी त्याचा उपयोग व्हावा अशी मी मागणी करत आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी आहे की मंदिरामध्ये दान पेटीमध्ये येणारा जो पैसा आहे हा तातडीने उपलब्ध होऊ शकतो। महाराष्ट्र सरकारने हा पैसा उपलब्ध करून घ्यावा आणि चलनामध्ये आणावा। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा गोंधळ सुरू असताना करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या दानपेट्या उघडण्यात आल्यात। या दानपेट्यांमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, मात्र आतापर्यंत उघडलेल्या पेट्यांमध्ये 500 आणि 1000च्या नोटा अधिक नसल्याचं देवस्थान समितीने सांगितलंय। संपूर्ण पेट्यामध्ये 500च्या आणि 1000च्या नोटा जेवढ्या काय कल्पना आहेत तेवढ्या काय नाही आहेत। 100च्या आणि 10च्याच नोटांनी सुट्टी नाणी आहेत आणि त्याचं मोजदाद चाललेलं आहे। दरम्यान मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरामधल्या दानपेटीतल्या दानाची मोजणी केली गेली। या दानपेटीत 500 आणि 1000च्या नोटांची बंडलं मोठ्या प्रमाणात मिळून आली। सरकारी आदेशानुसार दररोज दानपेटी रिकामी करायला, आलेला पैसा बँकेत जमा करायला मनुष्यबळ कसं उभं करायचं असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय आणि इतर पर्यायांचा शोधही घेतला जातोय। हे संपूर्ण जे पैसे आम्ही बँक ऑफ महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये ते भरलेले की लोकांना सुट्टे पैसे ते मिळावं याच्यासाठी आम्ही देवस्थानच्या वतीने एक पाऊल पुढे चालवले की हे पैसे लोकांना मिळावं। राज्यामधले 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक आणि 3.5 शक्तिपीठांसह शिर्डी संस्थान सध्या सुट्ट्या पैशांचा हा गंभीर प्रश्न सोडवायला सहाय्यकारी ठरू शकतील। गरज आहे ती त्या दिशेनं पावलं उचलण्याची। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।